आणि जो आरोप केलेला आहे की ते जे 3 आरोपी फरार होते त्यांचा मर्डर झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, जे माहीत नाही ज्या गोष्टीचे त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. परंतु न्याय मात्र जर नाही दिला तर लोकांमध्येच इतका आक्रोश आहे की जी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही त्यांच्यावरती, आणि त्यांनी रोज येऊ नये. आणि मी म्हणतो सापाला दूध पाहिजे त्याच का ते का पाहिजे? एखाद दिवस मुख्यमंत्री साहेब तुमच्यावरच असे उलट येईल की तुम्हाला पश्चाताप येईल. आपण सापाला दूध पाजलं हे तुमच्यावर सुद्धा वरटंगडी करू शकतात. हे भयंकर आहेत. तुम्हाला त्याचे परिचिती येईल, संधी आहे यांचा साफ करायला, यांची गुंडगिरी नष्ट करायला तुम्हाला संधी आहे. आणि तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन यांचा गुंडगिरीचा निपटाराच केला पाहिजे. 25 जानेवारी पासून तुम्ही उपोषणाला पुन्हा बसताय. या घटनेचे पडसाद सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये, उपोषण आंदोलनामध्ये पडण्याची शक्यता आहे. ते तर होणार. आमच्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही पण ही अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या संतोष भाईचा. खूप जिव्हारी बाण लागलेला आहे तो काळ झाला, तो तर आमच्यासाठी महत्वाचाच आहे. त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये. पण आरक्षणाचं ही लढा लढणारच. दोन्ही तर सुट्टी नाही, कोणी पण येऊ दे, दोन्हीतला सुट्टी नाही. याचा अर्थ तो फक्त खंडने पुरतो